तर जंतर मंतरवर पोलिसांकडून इंटरनेट जॅमर बसवण्यात आल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे। 3 किलोमीटर परिसरामध्ये नेटवर्क येत नसल्याने आंदोलक आणि माध्यमकर्मींचे प्रचंड हाल होत आहेत। प्रशासनाकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा इथे आंदोलकांनी केलेला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आपण थेट जातोय, या ठिकाणी आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर तिथे उपस्थित आहेत। भरत, तुम्ही स्वतः या संपूर्ण परिसरामध्ये आहात, तुम्हाला सुद्धा इंटरनेट जॅम झालेला आहे, याचा काही अनुभव येतोय का? काय अडचणी येत आहेत तिकडे? नक्कीच आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये अनेक वेळा जे काही चकमक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही बाजूनी तणाव निर्माण होत असल्याचं एकंदरीत चित्र होतं। मात्र आता आपण जर पाहिलं तर गेल्या 1 तासापासून जवळपास या 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत इंटरनेट कुठल्याही प्रकारे चालू नाही। त्यामुळे जे आंदोलक आहेत, आंदोलनातून ज्या पद्धतीने आंदोलक मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी करत होते आणि त्यातून त्या आंदोलनाचं लोण देशभर पसरण्याचा धोका होता आणि याच भीतीतून सरकारकडून या ठिकाणी इंटरनेट जॅमर बसवण्यात आल्याचा आरोप आता आंदोलकांकडून केला जात आहे। यामध्ये 3 किलोमीटर पर्यंत जर एखादी गोष्ट पाठवायची असेल, काय व्हिडिओ सेंड करायचा असेल तर 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर जावं लागत असल्यानं माध्यमकर्मी आणि आंदोलक या दोन्हींचे हाल होत असल्याचं एकंदरीत चित्र जंतर मंतर मैदानावरती पाहायला मिळत आहे। जी भरत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय जंतर मंतरवर इंटरनेट जॅमर बसवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून आलेली आहे आणि त्यामुळे माध्यमकर्मींचे आणि आंदोलकांचे मोठे हाल होत असल्याचंही समोर येत आहे। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।